हरी हरीने घरी कोंडिले हरीने कामा घातला चिरा वितवरा मुकविले हरीने जीवे केली साठी पाडली तुटी सकळाशी हरीने कामा घातला चिरा वितवरा मुकविले तुका म्हणे वेगळा नव्हे हरी हा भोवे भवताला हरीने कामा घातला चिरा वितवरा मुकविले पांडुरंगा करो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत जननी देवाची मावळवी दविश्वा भासो नवलोदयला चंडांसु अद्वयाब्जिनी विकासो बंधु आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिलिम्या शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले हरीने कामा घातला चिरा वितवरा मुकविले प्रस्तुत शिवेला निवडलेली गोळण श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची 4 कडव्याची अशी आहे। या गोळणीतून तुकाराम महाराज परमात्मा आत बाहेर असून त्या परमात्म्यानं आम्हाला घरामध्ये कोंडलं असं पहिल्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे। कामावर दगड घातला आणि धन आणि पतीपासून आम्हाला वेगळं केलं असं दुसऱ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे। परमात्म्यानं पुन्हा काय केलं तर आमच्या ठिकाणची जीवदशा
नष्ट केलेले आहे आणि सगळ्यापासून बाजूला केलं असं तिसऱ्या कड्यात म्हटलेलं आहे. आणि शेवट महाराज काय म्हणतात, ते आमच्यापासून वेगळे नाही आणि आम्ही त्यांच्यापासून वेगळे नाही असं शेवटच्या कड्यात सांगितलेलं आहे. तुका म्हणे वेगळा नव्हे, हरी हा भोवे भोवताला, हरीने कामा घातला चिरा वेतवरा मुकविले, असा गवळणीचा साधा सोपा अर्थ आहे. गवळणीवर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र अकोली या पुण्यनगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून खंडेरायाच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम केला जातो. आता अर्थातच चंपा षष्ठी निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम केला जातो. जसे भगवान विष्णूचे अनंत अवतार आहेत त्याप्रमाणे भगवान शंकराचेही अनंत अवतार आहे, पण आपल्याला कल्पना नाही. भगवान शंकराचेही अनेक अवतार आहेत बघा. थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं झालं, एक दोन नावं सांगू आपण, तेवढेच माहिती समजायचं. कशाला म्हणायचं पुष्कळ येतं पण वेळ नाही. काही म्हणते सांग ना, आम्ही ऐकतो. आपण जे भागवत ऐकतो ना, ते कोणाच्या मुखातून ऐकतो ना माहीत असेल? शुकाचार्य हे भगवान शंकराचे अवतार आहेत. शुकाचार्य भगवान शंकराचे अवतार आहे. आणि ज्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे, असे खंडेराय देखील भगवान शंकराचे अवतार आहेत. विठ्ठला म्हणून काही देवाला माणसानं श्रेष्ठ समजलं नाही पाहिजे आणि काही देवाला कनिष्ठ समजलं नाही पाहिजे. माणसाची ही चूक असते. काही देवतेला श्रेष्ठ समजल्या जातं आणि काही देवतेला कनिष्ठ समजल्या जातं. ते आमचा देव नाही, हे आमचा देव नाही. अरे देव आमचा नाही तर त्यांचा नाही, मग देव कोणाचा आहे? देव म्हटलं की सगळ्याचाच असतं. आता हे सगळे उदाहरणं सांगण्यापेक्षा तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो बघा. पाणी एका करताय का सगळ्या करताय? सगळ्या. बरं, एका समाजा करताय का सगळ्या समाजा करताय? हां, सगळ्या. अहो, पाणी माहीत नाही का? जे आपण पाणी पितो सगळ्याचं पाण्यानं जो व्यवहार होत असतो, ते पाणी एका समाजा करताय का सगळ्या समाजा करताय? सगळ्या समाजा करताय ना. तसं देव एका समाजाचा नसतो, तर सर्वांचा देव असतो. म्हणून कोण्या देवतेला कमी अथवा श्रेष्ठ समजलं नाही पाहिजे. ज्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम करतो ते दैवत फार मोठा आहे, श्रेष्ठ आहे. विठ्ठला तुम्ही खंडोबा राहायला मनाभावातून नवस्कारा नक्की नवसाला पावल्याशिवाय राहत नाही. भारुड आहेच ना, नाही का? खंडेराया तुझं करीते नवस मरू दे रे सासू खंडेराया. तुम्ही खंडोबा राहायला नवस करा, नक्की खंडोबा राय पावल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला आता आपलं काल्याचं कीर्तन याच्यावरच होईल. आता आम्ही याला गेलो होतो आज निर्वाडीला. तिथं खंडोबा रायाचं दैवत आहे आणि तिथं जातं हे बघा, जातं. आणि त्याच्यामध्ये हळद दळल्या जाते. आणि ते त्या महिला मंडळाचं तर कसं आहे बघा,
त्याला अभंगाची गरज नाही, ओव्याची गरज नाही, श्लोकाची गरज नाही. चालता चालता यमक जुळतात आणि म्हणतात बघा. हे आपल्याला तरी विचार करून बोलावं लागतं, म्हणावं लागतं. काय काही आपलं हुकतं पण महिला मंडळाचं काहीच हुकत नाही बघ. अहो दिवसभर ते भजनच म्हणायचं, भजनच करतात. तात्पर्य अर्थ आपला काय चाललेला आहे आणि तिथं नवस बोलल्या जातात. खंडोबारायाच्या नावानं नवस बोलल्या जातात. ते नवसाला पावतच होय. म्हणून असं जे काही दैवत आहे त्या दैवताच्या निमित्तानं एकतर जत्रा भरते आणि जत्रामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होतो. ही विशेष गोष्ट आहे. नुसती जत्रा नाही, पहिल्यानं आम्ही जत्रालाच येत होतो, इथं असं काहीच नव्हतं बघ. हा मग सगळा धांबडधिंगाच होता. बरोबर आहे, सगळा धांबडधिंगाच होता. पण आता हे चित्र सगळं बदललं. विठाला विठाला या ठिकाणी असं हे चित्र निर्माण होण्याचं कारण तरुण वर्ग आहे. काय तरुण वर्ग आहे. आता मला काय सगळ्याचे नाव सांगता येणार नाही, पण फार मोठं तरुण वर्गाचा सहभाग आहे. तरुण वर्गाचा सहभाग असल्यामुळं मंदिर पाहता पाहता होऊन गेलं. बरोबर आहे. हे जे मंदिर आहे नुसतं मला वाटतं कीर्तनातून बोलल्या गेलं आणि दुसऱ्या दिवशी तर पुन्हा कळसच वर्षी तर स्थापनाच आहे. हे तरुण वर्ग करू शकतं. तर आपल्या गावातही विशेष रूपानं तरुण वर्ग या कार्यक्रमामध्ये किंवा कोण्याही कार्यक्रमामध्ये सहभागी आहे आणि वृद्ध मंडळी त्यांना सहकार्य करणारी आहे. विठाला विठाला मग आता सभापती असतील आपले सिद्धू, त्याचप्रमाणे पुन्हा जीवन असतील, तुकाबा असतील, असे बरेच नावं आहेत. आता मला सगळ्याची काही नावं नाहीत, पण हे सर्व कार्य करणारी मंडळी आहे. आणि हे जे कीर्तनाची सेवा माझ्याकडे जे आलेली आहे ते आता आपल्याच गावातले पहिले जिल्हा परिषद सदस्य पांडुआबा, हे सर्वस्वानं याच्यामध्ये ते वाहून घेतलेलं आहे. त्यांनी ही कीर्तनाची तारीख दिलेली आहे. गावकरी मंडळीच्या सहमतीनं ही माझ्याकडे कीर्तनाची सेवा दिलेली आहे. सर्वच या ठिकाणी कार्यक्रमाला मंडळी. आणि पुन्हा एक ते बारका कुठे ते म्हणतो मोह नाव घेतलं नाही हे बारका उभा राहणार. तो नाव कृष्णाचे ना रे. हां आता खुश झाला पा विठाला. असा हा कार्यक्रम आहे आणि हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचे कीर्तनाची सेवा ही माझ्याकडं आलेली आहे. आता इथं बरेच काही गायक मंडळी आहेत, आता महाराज मंडळी आहेत, आम्हाला वेळोवेळेला प्रोत्साहन देणारे आपल्याच गावातले पाहुणे म्हणा, महाराज म्हणा, रामेश्वर महाराज वेळोवेळेला ती तारीख हुकतात. मला तारीख कधीच हुकत नाही. विठाला विठाला आता सगळीचे अशोक महाराज हे, आता आपले कासापुरीचे महाराज, हे महाराज मोहन महाराज, मला सगळ्याचे नाव घेता येत नाही. डोंगरगावचे महाराज, हे हेंगे महाराज, सर्वच कार्यक्रमाला आहेत. दोन मृदंगाचार्य ते पुन्हा आमचं म्हणते ते तू मोह आमचं नाव घेतलं नाही का, तो कीर्तन मातीतच विठाला. सेवेला निवडलेली गवळण तुकाराम महाराजांची आहे. या गवळणीतून तुकाराम महाराजांचं
काय म्हणणं आहे, आपण ज्याला देव म्हणतो ना, माणसाची देवाविषयी भावना नक्की आहे बघा, पण देव नक्की माहीत नाही. विठाला देवाविषयी भावना कोणाची नाही सांगा बरं. हां, देवाविषयी सगळ्याची भावना आहे, पण देवाविषयी माहिती नाही बघा. बरं, माहिती तर नाहीच नाही, पण माहिती देणारे आहे त्यांच्यावर आपला विश्वास नाही. विठाला माहीत नसलं तर नसू द्या ना, काय माहीत नसलं तर नसू द्या, काही दोष नाही. पण ज्यांना माहिती आहे ते जर आपल्याला देवाविषयी माहिती देत असतील तर त्यांच्या वचनावर आपण विश्वास का ठेवू नये. आपण सांगतो लोकाला वर हात करून, संताची पायी हा माझा विश्वास, पण सांगणाराचा संताच्या पायावर विश्वास नाही. मग आपल्याला देवाची माहिती नाही ना, मग जे देवाची माहिती देतात मग त्यांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवला पाहिजे ना. गवळणीच्या निमित्तानं तुकाराम महाराजांनी आपल्याला खऱ्या देवाची माहिती पहिल्या खडव्यामध्ये हरिनी घरी कोंडिले. महाराजानं गवळणीच्या निमित्तानं तुम्हा मला देवाची माहिती दिली. म्हणजे काय माहिती दिली देवाची, की बाबा देव आता आहे आणि बाहेर आहे. देव आता आहे आणि बाहेरही आहे हे समजण्याकरता आपल्याला एखादं उदाहरण दिलं तर मग आपल्या लक्षात येईल. एखादं उदाहरण म्हणजे फक्त एखादंच. आता हे पकवाजाला काय पकवाजाला काय दे हां गट आहे पुन्हा मधलं अहो दगड आहे ना. दगड आहे एक शब्द सांगायचा का. दगडाच्या आत बाहेर दगडच दगडाच्या आत बाहेर दगड. बर दगडाच्या आत काय आहे, बर दगडाच्या बाहेर काय आहे दगड. तसं देवाच्या आत देवच आहे आणि देवाच्या बाहेरही देवच.
नारायणे आईशे गरजती पुराणे. 18 पुराणानं हीच गर्जना केलेली आहे की देव व्यापक आहे, आत आहे, बाहेर आहे. विठाला विठ्ठल देव व्यापक आहे, त्याबद्दलही बरीच काही प्रमाण आहे. पण तो देव सर्वांच्या आत बाहेर आहे. आणि त्या परमात्म्यानं काय केलं तर आम्हाला घरामध्ये कोंडलं. अशा गवळणीच्या मुखातले वाक्य आहे. आता या ठिकाणी घर म्हणजे कोणतं आहे? दगडामातीचं घर घेतलेलं नाही, तर स्वरूप, या स्वरूप रूपी घरामध्ये आम्हाला कोंडलेलं आहे, ठेवलेलं आहे. किंवा कोणतं घर? तुका म्हणे घर तुम्हाला नुसतं घरामध्ये ठेवलं का नाही, दुसऱ्या कड्यामध्ये काय? हरी रे काम घातला चिरा, 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 हरी रे काम घातला चिरा. चित्तावना मुकविले, चित्तावना मुकविले, हरी रे काम घातला चिरा, हरी रे काम घातला चिरा, हरी रे काम घातला चिरा, हरी रे काम घातला चिरा. चित्तावना मुकविले, चित्तावना मुकविले, हरी रे काम घातला चिरा, हरी रे काम घातला चिरा, हरी रे काम घातला चिरा, हरी रे काम घातला चिरा. देवानं काय केलं तर गवळणीच्या मुखातले दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. हरीने कामा घातला चिरा, वितवरा मुकविले. कामा घातला चिरा. आता या ठिकाणी काम आणि चिरा. काम म्हणजे वैषयिक असणारं जे सुख आहे त्या सुखावर दगड घातला बघा. याचा अर्थ आमच्या ठिकाणी वैषयिक सुखाची इच्छाच ठेवली नाही. कारण गवळणीनं वैषयिक सुखाचा त्याग केलेला आहे. असं वाक्य आहे,
सर्व सर्व सोडून बाई चला हरिपासी, चला हरिपासी। सर्व सर्व सोडून बाई चला हरिपासी। सर्व सर्व म्हणजे वैषयिक जे काही सुख आहे, या सुखाला सोडून आपण देवाकडं चला। याच्यातून पुन्हा गवळणीनं असं आपल्याला सांगितलेलं आहे, जोपर्यंत वैषयिक सुखाची इच्छा आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपण देवाकडे जाऊ शकत नाही। जेव्हा वैषयिक सुखाची इच्छा संपल्या जाईल त्यावेळेला तो देवाकडे जाऊ शकतो। यामधून हा अर्थ निघतो। तात्पर्य अर्थ चाललेला आहे, जे वैषयिक सुख आहे, वैषयिक सुख म्हणजे विषयापासून मिळणारं जे काही सुख आहे त्या सुखावर देवानं दगड घातला। हरीने कामा घातला चिरा, पुन्हा काय केलं, वित्त बरा मुकविले। वित्त, वित्त म्हणजे धन, विठाला आमच्या अंतःकरणामध्ये धनाची पण इच्छा ठेवली नाही। आता धन म्हटलं की बघा तुम्ही, माणसं सगळेच धनाच्या मागे आहेत का नाही हो? देवाच्या मागं राहतो असं म्हणणारे देखील धनाच्याच मागं आहेत बघा। आणि धन जरी समजा मिळालं तरी ते धन परमार्थ करू देत नाही। माणसाला इच्छा जरी असली तरी ते धन परमार्थ करू देत नाही, कारण वेळच मिळत नाही। ते धनाची वाट लावता लावता धनाची वाट लावता लावता वेळच मिळत नाही। पण गवळणी म्हणतात, धनाची देखील आमच्या अंतःकरणामध्ये इच्छा ठेवलेली नाही आणि पतीपासूनही आम्हाला वेगळं केलेलं आहे। पण आता कोणी या ठिकाणी असं म्हणतील, देवानं पतीपासून वेगळं केलं, पण या ठिकाणी हाडामासाचा पती घेतलेला नाही, तर या ठिकाणी कामरूपी पती घेतलेला आहे। म्हणता कामरूपी जो काही पती आहे त्या कामापासून आम्हाला वेगळं केलेलं आहे। हरीने कामा घातला चिरा, वेतवरा मुकविले। पुन्हा देवानं काय केलं, तिसऱ्या कड्यामध्ये हरीने जीवे केली साथी, हरीने जीवे केली साथी, हरीने केली साथी, हरीने केली साथी, हरीने हरीने जीवे केली साथी, हरीने जीवे केली साथी, हरीने केली साथी। पाडिली तूटी सकाळाची, हरीने हरीने कामा घातला चिरा। हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा। हरीने जीवे केली साठी, पाडिली तुटी सकळासे। गवळणीच्या मुखातले शब्द आहेत। गवळणी म्हणतात, आमच्या ठिकाणी असणारी जीवदशा, ती जीवदशा देखील ठेवली नाही, किंवा जीवदशा जीवा अवस्था देवानं ठेवली नाही। जीवदशा ठेवलेलीच नाही।
जीवदशा कशावरून ठरवायचे? देह मी समजायलोत ना, हे जीवदशेचं लक्षण आहे. देह माझा समजायलोत ना, हे जीवदशेचं लक्षण आहे. आणि देव मी समजणं, माझं समजणं, हे जीवदशा नष्ट होण्याचं लक्षण आहे. विठाला या पद्धतीनं जीवदशा घालवलेली आहे. आणि पुन्हा सगळ्यापासून आम्हाला वेगळं केलं. सगळ्यापासून वेगळं केलं या शब्दाचा अर्थ काय करायचा? की बाबा आपला कोणाशीही संबंध नाही, संबंध मानलेला आहे. किंवा संबंध पहिला संबंध जोडलेला आहे आणि नंतर संबंध मानलेला आहे. अगोदर संबंध जोडलेला आहे आणि नंतर संबंध मानलेला आहे. म्हणून अगोदर जोडाजोडी केली पाहिजे, मग नंतर मात्र मानल्या जात असतं. आपण जोडाजोडी करायची तयारी नाहीच, तर आपण काय मानणार आहे? मग अगोदर जोडाजोडी करायला पाहिजे. एक कल्पना करा, समजा एखादा मुलगा आहे, आता तो 20-22 वर्षाचा झाल्याच्या नंतर संबंध जोडल्या जातात ना. आणि मग 2 हाताचे 4 हात होतातच. आणि मग पुढं संबंध जोडल्याच गेला. पती पत्नी हा संबंध जोडल्या गेला आणि कालांतरानं संबंध कायम मानला. आणि मग जेव्हा वियोग होतो ना, त्यावेळेला एखाद्याला तरी त्यातलं भयानक दुःख होतं बघा. आता दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्येकानं जर पाहिलं ना, तर एखादा जवळ कोणी दोन्हीतून एखादा गेला तर तो उदास होतो बघा. होतो की नाही उदास? उदास का होतो? त्याचं कारण एक आहे, त्यांनी संबंध जोडलेला आहे आणि संबंध कायम मानलेला आहे. पण त्यांनी हे लक्षात घेतलं नाही, संबंध जोडणं आणि संबंध मानणं ही चुकीची गोष्ट आहे. अहो, हे बाकीची गोष्ट तर सोडा, ज्या देहाशी आपण संबंध जोडला किंवा संबंध मानलेला आहे त्याचाही संबंध पहिला नाही, आता नाही, नंतर नाही. देह आदि काय तारा, देह समौदी पसारा, मुजगावने चोरा, रक्षणाचे भासाचे. खरा देह संबंधी पसारा, बुजगावने चोरा, रक्षदसे भासदसे. आपला चिंतनाचा भाग चालला होता की देहाचा आणि आपलाच कधी संबंध नाही, तर देहाधिकाचा आणि आपला संबंध आहे का? संबंध नाही असं समजून दिलं. तुम्ही गीता वाचन करा किंवा भागवत वाचन करा. कारण भगवंताच्या मुखातले 2 ग्रंथ आहे, एक भागवत आहे आणि दुसरी गीता आहे बघा. जर तुम्ही त्याच्यामध्ये वाचन केलं ना, आता भागवत तर ऐकत येतच, पण गीता ऐकायला कमी मिळते. आता भागवतही ऐकत येत, पण नुसतं ऐकत येत. विठाला विठ्ठल. पण जर गीता आणि भागवत जर वाचन केलं ना, तर मग त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की आपले आपणच आहे, आपल्याशिवाय आपलं कोणीही नाही, असं त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणून त्या गवळणीच्याही मुखातलं वाक्य आहे की याच रीतीनं भगवंताने आम्हाला सगळ्यापासून वेगळं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यातून वेगळे आहात असं आम्हाला समजून दिलेलं आहे. हरीने जीवे केले साठी, पाडली तुटी सकळाशी. मग तुमचं जर का कोणाचाच कोणाशी संबंध ठेवला नाही, तर मग देवाचं तुमचा काय आहे ते शेवटच्या
शेवटच्या कडव्यामध्ये गवळणी काय म्हणतात, आम्ही आणि देव एकमेकापासून वेगळे नाहीत. काय वाक्य? गवळणीच्या मुखातले वाक्य आहे, आम्ही आणि देव वेगळे नाही तर एकच आहे. आम्ही देवाहून वेगळे नाही आणि देव आमच्याहूनही वेगळे नाही. स्वतः भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे. और भागवतामध्ये पण आलेलं आहे, पंचीकरणामध्ये पण आलेलं आहे. त्याच्यामध्ये भगवंतानं उद्धवाला समजून सांगत असताना सांगितलं की उद्धवा, अरे जो मी आहे तो तू आहे आणि तू जो आहे तो मी आहे. विठ्ठला विठ्ठला. हे कोणाच्या मुखातले वाक्य? भगवंताच्या मुखातले वाक्य. आणि कोणाला उपदेश करायले? आणि का आपण उद्धवाकडेच आहेत का? आता आपल्याकडं आपण कधी यायचं? विठ्ठला विठ्ठला. भगवंतानं उद्धवाला म्हणजे आपल्यालाच ध्यानात ठेवा. भगवंतानं अर्जुनाला म्हणजे आपल्यालाच उपदेश केलेला आहे की बाबा हो, अरे मी जो आहे तो तुम्ही आहे आणि तुम्ही जे आहे ते मी आहे. आणि या दृष्टीनं गवळणीच्या मुखातले देखील वाक्य आहे, तुका मने वेगळा नव्हे हरे हा भोवे भोवताला. आता याच्याकरता आपल्याला एखादं उदाहरण म्हणजे लय लांब लचक नाही बरं का. विठ्ठला विठ्ठला. दैनंदिन व्यवहारातलं एखादं उदाहरण घेतलं म्हणजे झालं. समजा वस्त्राचंच उदाहरण घेऊ आपण. वस्त्र माहिती आहे ना? हा वस्त्र माहिती आहे का? अंगावर काय आपले वस्त्रच आहे ना. बरं आता आपण वस्त्र हे आहे, पण त्या वस्त्रामध्ये काय कधी पाहिलं का आपण? हां, वस्त्रामध्ये काय दोरा आहे, पुन्हा काय माझ्याकडे काय पाहतो? वस्त्रामध्ये काय? पण अलीकडे घ्यायचं आपल्याला जायचं. ते कापसाचं म्हणल्यावर जरा पुढं गेलं पुन्हा. विठ्ठला विठ्ठला. वस्त्र आणि दोरा. बरं, वस्त्र दोऱ्याहून वेगळं आहे का दोरा वस्त्राहून वेगळा आहे? हां सांगा. वस्त्र दोऱ्याहून वेगळं नाही आणि दोरा वस्त्राहून वेगळा नाही. समजा वेगवेगळं जर करायचं म्हटलं तर वस्त्र म्हणून काय नाव राहील का? त्या वस्त्रातले सगळे दोरे काढून टाकले, वस्त्र म्हणून काही वस्तू राहणारच नाही, खाली दोराच राहणार. तात्पर्य अर्थ एवढा चालला, ते वस्त्र आणि दोरा जसं एकमेकापासून वेगळं नाही, त्याप्रमाणे गवळणीच्या मुखातले वाक्य आहे, आम्ही आणि देव आम्ही एकमेकापासून वेगळे नाही. तुका म्हणे वेगळा नव्हे हरी हा भोवे भोवताला. मग आमच्या भोवताली तो आहे. मग नेमका कुठं आहे? तर महाराजानं पहिल्या कडव्यात सांगितलं, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, वितवरा मुकविले विढोबार कुमारी. हरीने घरी कोंडिले,
वारीने कामा घातला चिरा वितवरा मुकविले देवादी देवा देवादी देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय हरियसी केशवा विनंती माझी हरियसी केशवा विनंती माझी हरियसी केशवा विनंती माझी वाणी तुझ्या वरती गुणगान 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 ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा देवादी देवा जगत्रया जीवा पर्यशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम आयशे देई प्रेम काही कळा. महाराजांना देवाला विनंती प्रार्थना केली की देवा तुमचे गुण तुमच्या लीला वर्णन करण्याकरता आम्हाला प्रेम द्या आणि बुद्धी द्या अशी विनंती प्रार्थना केली. आणि नंतर तुकाराम महाराज आदी साधू संतांनं भगवंताच्या लीलेचं वर्णन केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला भगवंताच्या लीला अनंत आहेत. कारण परमात्मा अनंत आहे तर परमात्म्याच्या लीला देखील कशा आहेत अनंत आहे. परमात्मा अनंत आहे आणि म्हणून परमात्म्याच्या लीलाही अनंत आहे. पण या ठिकाणी साधू संतांनं दंडक घातलेला आहे. जर लीला वर्णन करायच्या झाल्या तर कुठाल्या वर्णन करायचं चरित्र ते उच्चाराले गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी चरित्र ते उच्चाराले गेले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे. काही लोक म्हणते रोज रोज तेच काय हो दुसरं काही सांगा ना. आता आम्हाला आज्ञाच केलेली की याच्याशिवाय पुन्हा काही सांगायचं नाही तर मग आम्ही दुसरं सांगावंच काय. बरं आता आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दुसरं आहेच काय. चपातीन भाकर सोडून खाताच काय होय बरोबर आहे. नाही मला पण आता चपाती न ग आणि पुन्हा भाकरही न ग. मग आता तिसरंच काहीतरी करा. आता तिसरं काय करायचं हां त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच नाही. बरं रोजच्या रोज भात म्हणलं तर जमतं का. बरं रोजच्या रोज पुन्हा गाठाळ पिठलं राटाड भाकर जमती का नाही. अहो जे रोजचं आहे तेच करावं लागत असतं. खादलीची खावे वाटे भेटले भेटे आवडी. तसं चरित्राचा देखील भाग आहे. जे काही गोकुळामध्ये चरित्र वर्णन केलेलं आहे त्याचंच वर्णन करायचं. दुसऱ्या लीला वर्णन करायच्या नाही. पण कोणी म्हणाल का हो गोकुळामध्ये देवानं कोणत्या कोणत्या लीला केल्या तर महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे. प्रथम पुतनेचा घात, द्विजा भटाचा विपरीतार्थ, तिजा कागाचा अनर्थ आम्ही देखील समजती. विठ्ठला विठ्ठला भगवंतानं गोकुळामध्ये पहिली लीला कोणती केलेली आहे तर प्रथम पुतनेचा घात. काय झालं शत्रू अवतीर्ण झाला असं त्या भगवतीच्या मुखातून ऐकल्याच्या नंतर यांची मीटिंग भरली. कोणाची कंस यांची मीटिंग भरलेली आहे. आणि मीटिंगमध्ये
सर्वच आलेले होते. चर्चा चालली, कसं मारायचं, काय मारायचं, कोणी मारायचं. त्या होड्यामध्ये तिथं या पुतनाबाई होत्याच. पुतनाबाई त्या ठिकाणी होत्याच. त्या उठून उभा राहिल्या आणि उठून उभा राहिल्याच्या नंतर काय म्हटलेले आहेत, कंसा हाती विडा पाहे चहुकडा, पुतना त्या पुढा काय बोले, जाईन गोकुळा वधीन त्या बाळा, आईशी त्या चांडाळा बोलतसे. कंसा हाती विडा, कंसाच्या हातामध्ये पैनीचा विडा पाहिला आणि मग ते काय म्हणू लागलेले, मी गोकुळाला जाणार आणि त्याला मारणार. त्याशी अर्ध राज्याची टीका छत्रसिंहासन, त्याशी अर्ध राज्याची टीका देईल छत्रसिंहासन, त्याचे अर्ध राज्य करे सिंहासन, त्याचे अर्ध राज्य करे सिंहासन. यावरी बोले कंस दैत्याधिका, यावरी बोले कंस दैत्याधिका, जो मधुनी येईल बालका, जो मधुनी येईल बालका. त्यासी अर्ध राजाची टीका देईल छत्रसिंहासन, त्यासी अर्ध राजाची टीका देईल छत्रसिंहासन. काय म्हटला की जो बाळाला मारून येईल, वध करून येईल, त्याला मी अर्ध राज्य देईल. आणि एवढंच नाही, सिंहासन, छत्र सिंहासन, त्याशी अर्ध राज्याची टीका टीका देईल छत्रसिंहासन. हा, छत्र सिंहासन देईन त्याला. मग पुतनाबाई उठलेल्या आहेत आणि पुतनाबाई म्हणल्या मी जाते आणि त्याला मारून येते. त्यावेळेला कंस म्हणतो, तू जाशील पण अशी आबड धोबडेस ना. तुला कोणी येऊ देईल का? ते म्हणले आम्ही मायावी आहेत. हां, आम्ही मायावी आहेत, आम्ही रूप बदलू शकतो. आणि लगेच पुतनेनं आपलं रूप बदललं आणि मग महाराजानं म्हटलेलं आहे, नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगना. देवांगनेचं सुंदर रूप धारण केलेलं आहे आणि मग निघालेली आहे. बरं, निघालेली आली, गुपचूप निघाली नाही, तर 3 वर्षाच्या आतल्या मुलाला मारत चालली. दिन दूर बाळाची मारी बालके, दिन दूर बाळाची मारी बालके, दिन दुर्बलाची मारी बालके करिता ती शोके माय बापे. दिन दुर्बलाची मारी बालके करिता शोके माय बापे. हा, दिन दुर्बलाची करिता ती बालके करिता ती शोके माय बापे. हा, दिन दुर्बलाची मारी बालके करिता शोके माय बापे. हा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा. जे काय दीन होते, दुर्बळ होते, त्यांच्या लेकराला मारत चाललेले दिन आहे. दुर्बळाची मारित बाळके बालके करिता ती शोके मायबाप. मायबाप रडू लागलेले आहेत. विनाकारण आमच्या लेकराला मारायला लागलेले आहे. पण कोण्या लेकराला मारत होती तर 3 वर्षाच्या आतल्या, 4थ्या वर्षाच्या मारीतच नव्हती. यातला अध्यात्म लक्षात आलं का? 3 वर्षाचं म्हणजे 3 गुण.
सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणातल्यालाच पुतना मारू शकते. जो 3 गुणातीत झालेला आहे पुतना त्याला मारू शकत नाही. विठाला विठाला मारीत 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 गोकुळामध्ये आलेले आहे. आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर आता चांगली दिसायला चांगली, पुन्हा कपडे चांगले, अलंकार सगळे काय होते बरं का. अशा सुशोभित असणारी जी पुतना निघालेली आहे. नंदराजाच्या तिथं कोणीच अडवलं नाही. मोठ्या घरातली आहे, मोठी आहे, मग कशाला अडवायचं. सरळ आलेली बघा. आणि सरळ आल्याच्या आल्याच यशोदेला काय म्हणते, का ग मला तुला जर निरोप द्यायचा नव्हता तर मग हातोपर हाती तर सांगायचं होतं ना. हां, मूल झालं म्हणून मला सांगायचं ना. तुला सांगा वाटलं नव्हतं तर मग परहाती सांगायचं, किंवा मुलगा झाला म्हणून सांगा, मी आले असते. तरी तू सांगितलं नाही, परहाती सांगितलं नाही, तरी मी तर आले. हे विषय समज. हे कपडे पण आणलेले आहेत लेकराला, अलंकारही आणलेले. कशाचे आणले होते तिथंच तयार केले, कारण मायावीचे ना. आणि मग कपडे हे अलंकार आणलेले आहेत, ते कपडे दिलेले आहेत, घातलेले आहेत, अलंकारही घातलेले आहेत. आणि घातल्याच्या नंतर ती म्हणली, हे बघा आम्ही देव स्त्रिया आहेत. तुझ्या मुलाला मुलगा जर धष्टपुष्ट व्हावा असं वाटत असेल, काय तुझा मुलगा धष्टपुष्ट व्हावा असं जर वाटत असेल तर आमच्या देव स्त्रियाचं दूध जर पाजलं ना तर तो धष्टपुष्ट होत असतो. मग आता यशोदा माता भाळ्या भोळ्या होत्या. पाजानं म्हणले बाई. मग त्या पुतणीच्या स्वाधीन केलं. आणि यशोदा माता आपल्या घरकामामध्ये गेलेल्या आहेत. पुतणीनं कन्हैयाला मांडीवर घेतलं आणि त्या कन्हैयाकडं पाहिलं, समाधीच लागली. विठाला विठाला पाहिल्या विधलावी बैसे जीवी जडोनी. पाहिल्या बरोबर समाधीच लागल्या गेली. पण कन्हैयानं विचार केला, एवढा वेळ एका करता जर घालायचं तर बाकीचे लय मोठे राहिलेत. लगेच पुन्हा देहावर आणले आणि मग पुन्हा पाजायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला कन्हैयानं डोळे झाकले. डोळे झाकण्याचे कारण बरेच सांगितलेले आहे. आपल्याला जेवढे माहिती आहे तेवढं सांगा. होय, कन्हैयानं डोळे का झाकले त्याचं कारण आहे. कारण आता ही विष घेऊन आलेली आहे. मग आता याला नेमकं कोणती गती द्यायची याकरता विचार करण्याकरता डोळे झाकले. पुन्हा डोळे झाकण्याचं कारण काय, म्हणजे आता मी तर लहान आहे, हे विष काही सहन करू शकत नाही. मग आता ज्याला विष सहन करण्याची क्षमता आहे मग त्यांचं स्मरण करण्याकरता डोळे झाकले. कोणाचं स्मरण केलं? हां, भगवान शंकराचं. कारण त्यांना विष पचण्याची सवय होतीच. पुन्हा डोळे का झाकले? पुन्हा डोळे झाकण्याचं कारण एकच आहे, मारणं माझ्या हातातली गोष्ट नाही. मारणं नेणं कोणाच्या हातात आहे? यमाच्या हातात. म्हणून त्या यमाचं स्मरण करण्याकरता कन्हैयानं डोळे झाकले आणि मग दूध प्यायला विष प्राशन केलं. आणि दूधही प्या लागलेले आहेत, दूधही पिलेले आहेत. आणि मग पुन्हा प्राण शोषण करू लागलेले आहेत. प्राण शोषण करू लागले तेव्हा तेवढ्यात ती पुतना कासावीस झाली. आणि कासावीस होऊन ती म्हणती, सोड सोड, मुंच मुंच, सोड सोड. ती म्हणले, मी एकदा पकडतच नाही, पकडल्यावर सोडितच नाही. तो का म्हणे, नेदी आणि काचे हाती. विठाला विठाला का म्हणे,
मी नेदी आणि काचे हाती बैसला तो चिती. आणि मग पुतनेनं राक्षसी रूप धारण केलं आणि धाडकन जमिनीवर पडलेली आहे. त्यावेळेला कशाचा आवाज झाला म्हणून सर्वच धावत पळत आलेले आहेत. यशोदा नंद सर्वच गोकुळात ते धावत पळत आलेले आहेत. पाहता तर फार मोठी राक्षसीन पडलेली आहे आणि त्या राक्षसीच्या अंगावर कन्हैया खेळायला लागला. मग एका गवळणीनं त्या कन्हैयाला घेतलं, कानं फुकले. कशामुळं? भेला असन म्हणून. आता भेडवणारं कुठं भेत असतं होय? पण कानं फुकले. आणि पुन्हा त्या भागवतामध्ये सांगितलेलं आहे, गाईचं शेणाने पण आंघोळ घातली, गोमूत्रानंही आंघोळ घातली आणि यशोदेच्या यशोदा मातेजवळ दिलेला आहे आणि सांगितलं याला 5 आणि पुन्हा चांगलंच सांभाळ. ती म्हणे बाई मला पहिलंच झालेलं आहे, कसं सांभाळावं म्हणून काय माहिती नाही, पण इथून पुढं मी चांगलं सांभाळीन. विठाला विठा. म्हणून महाराजांनी म्हटलं प्रथम पुतनेचा घात, द्विजा भटाचा विपरीतार्थ पुतनेला मारलं, शक्टासुराला मारलं, तृणावर्ताला मारलं आणि त्यानंतर महाबळ नावाचा जो राक्षस होता तो महाबळ नावाचा राक्षस कंसाला मला कंसा मी जातो आणि त्याला मारून येतो. ते म्हणले तू गेले ते आले नाही तूच काय करणार? नाही म्हणलं बघा ना जरा माझं वेगळंच आहे. हा म्हणले काय वेगळं आहे? म्हणजे बघा तर खरं. मग त्यांनी ब्राह्मण वेश धारण केला आणि ब्राह्मण वेश धारण करून पंचांग पाहत 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 गोकुळामध्ये आलेले आहेत. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर महिलाचं एक ठरलेलं असतं, एखादा महाराज दिसला आणि त्यातल्या त्यात उपरनं टाकलेला असावा नाही तर भगवा असावा. मग तर बाबा सांगा ना याचं काय आहे, याचं पुढचं कसं होईल ते सांगा ना. मग ह्या महाबळ भटाकडं पाहिलं आणि यशोदा माता म्हणते बाबा यांचं भविष्य सांगा ना. मग भविष्य सांगितलं. आता काय का कळतं का काय? उगं पंचांगाचे पानं इकडं काय उलथिले पुन्हा तिकडे इकडं उलथिले पाहिलं पण काहीच नाही, कसतरी तोंड केलं. ते म्हणे बाबा असं का म्हणून तोंड केलं तुम्ही? ते म्हणे आता सांगू काय, हे मूळ नक्षत्रावर आलेलं आहे आणि सगळ्या कुळाचा नाश करणार आहे. तुम्ही आताच्या आता खांदा खांदा आणि याला पुरून टाका. यशोदा म्हणते बाबा गर्गमुनीनं तर चांगलं सांगितलं आणि तुम्ही असं कसं सांगता? महाबळ भट म्हणला गर्ग तो चुकला गणिताशी. गर्ग म्हणले गणिताला चुकला, त्याला काय बरोबर आलं नाही. स्वतःची निंदा केली त्यावेळेला देवाला काही वाटलं नाही, पण भक्ताची निंदा केली देवाला सहन झाली नाही. ज्या पाटावर ब्राह्मण बसले होते ते पाटच उचलला. बैसला होता पाटावरी पाटावरी गावाची थरारी. बैसला होता पाटावरी पाटावरी बैसला होता पाटावरी पाटावरी गावाची थरारी. बैसला होता पाटावरी पाटावरी गावाची नष्टुनिया पाठीवरी रिधा ते पैसला. नष्टुनिया पाठीवरी निधाते पैसला. बैसला होता पाटावरी पाटावरी गावाची थरारी. बैसला होता पाटावरी पाटावरी गावाची थरारी.
विठाला विठाला. नामदेव महाराज गवळीत महाराज आहेत ना आता, आहेतच काय. बैसाला होता पाटावरी हो तवची ते थरारी नष्टोनिया पाटीवरी निधाते बैसाला. हा नामदेव महाराजच्या गवळीत. हो ना, आहेच ना. आता गाथेशिवाय थोडंच म्हणलं जातं पण नाही, पण असे काढून करून कुठून आणले. तुमच्याकडे शिकलून बाबा, तुमच्याकडे शिकलो. पाटावर बसला होता, ते पाटच उचलला गेला. ब्राह्मण खाली आदळला, पाठीवरला पाठीत बसला. मग आता यांचे काही सोयरे मंडळी होती, पाहुणे मंडळी. ते म्हणजे आपल्याला कशाला थांबायचं. लाटणे म्हणा, बेलणे म्हणा किंवा कोळपट म्हणा, काय असेल ते तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. हे सगळीच लाकडाच्या जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या रस्त्यानं धावायला लागल्या. लोक आश्चर्यच करायला लागले. आम्हाला आमचे बेलणे पळायले तर पाटही पळायला लागलेले आहेत, पुन्हा कोळपाट पळायला लागलेले आहेत. म्हणजे अवघडच झालं. कसं काय झालं, कुणीकडे चालले काय म्हणे नंद घरी. ते ब्राह्मण असा झोडपून काढा म्हणजे रक्त भोंबाळ केला. एवढ्यावरच थांबलं नाही. कपडे अंगावर राहिले नाही, जानवर राहिलं नाही, पंचांगही राहिलं नाही. सगळे फाटाफाटी तुटातुटी. प्रमाण पाठच आहे का. सगळा उघडा नागडा झाला आणि पळायला लागला. बघा पळायला लागला तर तेवढ्यात बाजा आडव्या झाल्या. बाजा आडव्या झाल्यावर पुन्हा तर खोडून पळायच लागल्या नाही. तेवढ्यामध्ये तिथं काही भक्त मंडळी होती, आता नाव घेत नाही म्हणा, काही भक्त मंडळी होती. आणि त्याहीचे भक्त त्याचे महाराज दिसले. महाराज दिसल्यावर म्हणले स्वामीजी प्रसाद घ्या. ते म्हणले तिथंच भरपूर प्रसाद मिळाला. आता तुमच्या प्रसादाची काही अपेक्षा नाही. जाऊन धाडकन कंस सभेमध्ये पडला. आता ही अवस्था पाहिल्याच्या नंतर काही तिथं राक्षस होते ना, ते लागले चौकशी करायला. नाही कसं काय झालं बरं, नाही मारलं पण. ते कंस म्हणलं येडे लोक आहे तुम्ही, अगोदर त्याची झाकाझाकी करा, त्याला पाणी पाजा, चहा पाजा. चहा होता का नव्हता कोणाला माहिती नाही. होता ना. बरं हो म्हणाल काय विठाला विठाला. आणि मग विचार जरा थोडं त्याला शांत होत्या. असे महाबळ भटाची फजिती काढली. महाबळ भट म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, सत्वगुण. माणसाला ज्या माणसाजवळ सत्वगुण आहे त्याची फजिती होत असते बघा. कारण सत्वगुणाच्या पलीकडेही जावं लागत असतं. काही माणसं सत्वगुणापर्यंत येतात पण सत्वगुणातच राहतात. विठाला विठा. गुणाच्याही पलीकडे झाला पाहिजे, ज्याला गुणातीत असं म्हटलं. तात्पर्य अर्थ झाला की अशा गोकुळातल्या लीला आहेत. पुन्हा महाराजानं म्हटलेलं आहे, प्रथम पुतणीचा घात, द्विजा भटाचा विपरीतार्थ, तिजा कागाचा अनर्थ, आम्ही देखिला समजते. काग नवाचा राक्षस कावळा होऊन नंद घरी आलेला आहे. काग नावाचा राक्षस कावळा होऊन नंद घरी आला आणि नंदाच्या अंगणामध्ये लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या झाडावर येऊन काव काव करू लागलेला आहे. काव काव करू लागला म्हणजे कृष्ण कव्हा येतो, कृष्ण कव्हा येतो असं म्हणू लागला.
कृष्ण म्हणला करू काय, मी पाळण्यात येईन, तू झाडावर आहे. आता हे कसा संदर्भ जोडायचा? कावळ्याला मधात जाता येईना आणि कृष्णाला बाहेर येता येईना. काय करावा, काय नाही, काय करावा? मग कन्हैयाचं एकच होतं. मग कन्हैयानं रडायला सुरुवात केलेलं आहे. रडते माझे बाळ ताने, समजाविता राहिना. नाही तर म्हणा मग काय, ते कन्हैया रडायचं थांबाना. शेवट यशोदेनं कन्हैयाला कडायला घेतलं. दरवाजात आलेले आहेत आणि त्या झाडावर कावळा ज्या वेळेला आरडू लागला, हे त्या कन्हैयाला त्या यशोदा मातेनं त्या कावळ्याकडं बोट केलं आणि म्हणजे त्याला सांगण. त्यावेळेला कन्हैया म्हणतो त्याच्याकरता तर रडायलो ना मी. आणि मग हसल्यावर यशोदाने काय केलं, त्या झाडाखाली अंथरून टाकलं आणि कन्हैयाला तिथं झोपवलं आणि घरकामामध्ये गेलेले आहे. मग त्या कावळ्यानं विचार केला, गिऱ्हाईक घर चालून आलेला आहे, मग आता याला संपवायला काय अडचण नाही, मग काय करायचं? मग त्यानं पहिली भरारी मारू, त्याचं काळीज घेऊ आणि काळीज घेऊन आपलं कंसाकडं जाऊ, म्हणजे आपल्याला अर्ध राज्य मिळेल, छत्रसिंहासन मिळेल. या नादामध्येच तो होता. त्यानं मारली भरारी मारल्याच्या नंतर भगवंतानं कर्तुम शक्तीनं तो असा तोंड घशी पाडलेला आहे. आणि असं साधू संतानं गोकुळातल्या लीलेचं वर्णन केलं. विठाला विठा अशा गोकुळातल्या किती लीला आहेत नाही का. पुन्हा एका दिवशी कन्हैया आता मोठे झाले ना, आणि ते एवढ्या लवकर मोठे झाले का, कीर्तनात होतच असते होय, ते लहान कुठपर्यंत राहते. विठाला विठा लहान कुठपर्यंत 11 वाजले ना. हां 11 वाजले ना. हो नाही, मला वाटलं 1 वाजेपर्यंत चालायचं काय की, जरा त्याच्याने आपलं दमानी खेळ चालला. विठाला विठा एक सहज आठवलं म्हणून एक सांगू आपले आणि पुढं चालू. काय झालं, एका दिवशी कन्हैया खांबाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, ए घरातून निघून जाय. ते मला नाही निघून जात. ते म्हणले जाय, नाही तर आई माझी तुला मारील. जायचं ना. त्यावेळेला यशोदा माता म्हणते, का रे घरात तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि तू कोणाला बोलायला? त्यावेळेला कन्हैया म्हणतो, आई
तुझ्या घरामध्ये एक चोर शिरलाय काय तुझ्या घरामध्ये एक चोर शिरलाय आणि ते त्याला जाय म्हणायलो ते जात नाही, उलट मला तो वाकडं लावतो काय वाकडं लावतो? मी त्याला अंगुठा दाखिला तर ते मला अंगुठा दाखवाय, मी दात हीच केले तर ते मला दात हीच खायला आहे, मी त्याला डोळे वटारले तर ते डोळे वटारायला लागले. यशोदेनं जवळ येऊन पाहिलं तर काही नाही, आरशातल्या प्रतिबिंबालाच बोलायला विठाला विठाला असं प्रतिबिंबालाच बोलायला लागलेलं आहे. आणि आपलाही सगळा खेळ प्रतिबिंबाशीच विठाला विठाला. आपला खेळ कशाची? प्रतिबिंबाशीच आहे. आता हे आपलंच हे सगळं प्रतिबिंब आहे आणि त्या प्रतिबिंबाशीच आपला खेळ आहे. तात्पर्य अर्थ चाललं, अशा गोकुळातल्या लीला आहेत. पुढं चालून भगवान मोठे झालेले आहेत. पुन्हा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या खोड्या म्हणा केलेल्या आहेत. रोज रोज गारहाणी येऊ लागलेल्या आहेत. गारहाणी सांगाया आल्या गोकुळाच्या स्त्रिया. गारहाणी काय काय गारहाणी आहेत? पहिली गवळण, दुसरी गवळण, तिसरी गवळण, असे रोजच्या रोज गारहाणी होते. गारहाणे करता नव्हते, वाक्यधनात ठेवा. गारहाण्या करता नव्हते, कन्हैयाचं दर्शन घेण्याकरता होते. विठाला विठाला. कारण मोठ्या घरी जर जायचं म्हटलं, काय मोठ्या घरी जर जायचं म्हणलं तर कारणाशिवाय जाता येत नाही. अहो गावात जर जायचं म्हणलं तर कारणाशिवाय जाता येत नाही. आज समजा आम्हाला कोणी विचारलं कुणीकडे आले कीर्तनी आणि मध्यंतरी आलं तर होय आबा मध्यंतरी कुणीकडे आले महाराज तुका हेच विचारणार. आज यायनं समजा चहा पाजला पण उद्या हेच विचारणार कुणीकडे आले हो, काय सांगू कारण लागतं. मग कन्हैयाचं दर्शन घेण्याकरता कारणाचं निमित्त होतं. काही निमित्ताचा पाहून आधार, काहीतरी निमित्त पाहिजे आणि कन्हैयाच्या दर्शन घ्यायचं. बघा, कारण तुम्हाला सांगायचं, कन्हैयाचं दर्शन घेतल्याशिवाय त्यांना कोणतं कामच सुचत नव्हतं. सुचत नाही का? तात्पर्य अर्थ एवढा चाललेला आहे. असे गारहाणे येऊ लागले. गारहाणे आल्यामुळं त्या यशोदा मातेला डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं, कन्हैया तू गाई घेऊन जा, गोधने चारावया, जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या सडोनी, तवती देखिली यशोदा जननी वो. भगवान गाई गोपाळासह वृंदावनामध्ये आलेले आहेत आणि वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर गाई चारायला सोडल्या. वृंदावन याचा अर्थ डोंगरोजी महाराजांच्या भागवतामध्ये सांगितलं, भक्ती वैराग्य ज्ञान म्हणजे वृंदावन. विठाला. या वृंदावनामध्ये गाई गोपाळासह भगवान आलेले आहेत. गाई चारायला सोडल्या. गाई गवताच्या लोभानं दूर गेलेल्या आहेत आणि भगवंतानं मुरली वाजवलेली आहे आणि त्या मुरलीच्या स्वरातून प्रत्येक गायीचे नाव घेतले आणि गायी धावत पळत आल्या, असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. तृणाच्या लोभे गायी गेल्या दुरी, पाचारी मुरारी नामे त्यांची, चंद्रभागे गंगे भागीरथी यमुने, येई ताम्रपर्णे धावून या, देवाजीचा शब्द ऐकून या कानी येतात धावून नामा म्हणे. सर्व काही धावत पळत आल्या, वाडग्यामध्ये बांधल्या आणि मग खेळ मांडल्याला. खेळ मांडला लघोरी, खेळ मांडला लघोरी,
एक खेळ झालाय पुन्हा म्हणायचं काय एखादा हमाम तू घाली कानोबा हमाम तू घाली हमाम तू घाली कानोबा हमाम तू घाली अरे कानोबा हमाम तू घाली कानोबा हमाम तू घाली हमाम तू घाली कानोबा हमाम तू घाली हुतू तुतू हुतू तुतू रामावतारी हमामा घाली रामावतारी कैकईची भिड तुला भारी कैकईची भिड तुला भारी आ प्रस्थान केले लंकेवरी कानोबा हमामा तू घाली कानोबा हमामा तू घाली अरे कानोबा हमामा तू घाली असे खेळ भरपूर झाले गोपाळ थकले खांदी भार पोटी भोग काय खेळावयाचे सुख आपापल्या शिवदऱ्यांना सर्वांना आपापल्या शिवदऱ्या आणल्या भगवंतानं एकत्र केल्या आणि सर्वांच्या मध्ये उभा राहून सर्वांना काला दिला असं शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात बिभ्रत वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामीपानो मसृण कवलं तत्फलानिंग्लिशो तिष्ठन्मध्ये सोपरि हृदय हसै नर्व विश्वैः स्वर्गलोके मिशति बुभुजे यज्ञभुग् बालकिले पुंडलीक